नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजलेले आहेत त्या. आज जरा मला थोडासा उशीर झाला आवरून किचनमध्ये स्वयंपाकाला यायला. आता पहिल्यांदा मी भाजी टाकायला लागली पटकन. शेवग्याच्या शेंगा शिरा काढून चिरून घेतलेल्या आहेत त्या. आणि त्याच्यासाठी इकडं मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण कोथिंबीर बारीक करून घेतलेली. आता फोडणी देऊन घेते भाजीला फोडणी देऊन घेतली. आता जेवढी आमटी करायची तेवढ्या ह्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकून घेते. 10 वाजले त्या आणि आता आम्ही माळावर आल्या पहिल्यांदा आपल्या पातेल्यामध्ये कॅरेट हातरून घेतलेली आणि आता सुरुवात केली काकडी तोडायला. बारा वाजले त्या. 2 पाते झाले तोडून. आता खाली निघाले पाणी पिऊन परत मग खालनं धरायच्या पाती. दुपारच्या 2:45 वाजल्या आणि एक तुकडं काकडीचं तोडून पूर्ण झाले. असं मोठा ढेगारा लागलाय काकडीचा. सगळं जेवायला सुट्टी केली. जेवण करून घेऊ आता. दुपारची जेवण करून आता परत पातीला लागलोय आणि आता 4ला पाण्याची लाईट आली. काकडीवर पाणी मारून घ्यायचे. संध्याकाळच्या 6:30 वाजले त्या. दुपारनं आम्ही खालच्या तुकडीतली एकच पात तोडली आणि काकडे निवडून भरून झाले ते. आता चांगल्या निघले तर 61 बॅगा. सरसकट 15 किलोची एक बॅग केलेली आहे आणि इकडं मोठ्या पण निघले ते. बरोबर आपली 1 टन काकडी निघली. चला आता निघालो घराकडं. रानातनं घरी आले मी लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली ती. इथं भाजी केली पहिल्यांदा, दोडक्याची आमटी केली आणि इकडं आता चपात्या करण्यासाठी पीठ मळून घेतले. चपात्या करून घेते आता. The next day. नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजलेले आहेत. आता मी किचनमध्ये आली स्वयंपाक करायला. पहिल्यांदा किचन कटा चांगला स्वच्छ धुवून घेते. रात्रभर पाली ते फिरून गेलेले असते त्या. गॅसवर एका साठल्याचं दूध तापायला ठेवले. रात्रीच दूध आहे आणि इकडं अलीकडे गॅसवर ठेवलाय चहा. आणि आज पोरांच्या डब्याला करायची वांग्याची सुकी भाजी. 2-3 दिवस झालं वांगी आणली ती आणि वांगी सगळी सुकून चालली ती. मग आता बारीक कट करून घेते सगळी वांगी आणि सुकी वांग्याची भाजी करायची. वांग्याच्या भाजीला फोडणी दिली असतात. आता थोड्या वेळ गॅस बारीक करून झाकून ठेवते वांगं, म्हणजे तेलामध्ये शिजलं वांगं चांगलं. आणि आता मस्त असा सूर्य उगवून आलाय. वांग्याची भाजी करून झाली माझी. आता पातळ भाजी पण करून घेते. पातळ भाजी करणार आहे आज बटाट्याची. फोडणी देऊन घेतली. आता गरम केलेलं पाणी टाकते. चपात्या करून झाल्या त्या माझ्या आणि आता मी भाकरी करायला लागली. आणि इकडे कुकरला भात लावला. जरा उरकायची घाई आहे सकाळ. काकडी तोडायची आज, त्यामुळे जरा लवकर आवरायला चालू आहे. लवकर गेलं म्हणजे तोडायला जरा उन्हाचं बसायला येतं थोडंसं. भाकरी करून झाल्या त्या, भात पण झालाय, सगळा स्वयंपाक झालाय. आता जेवण करायला बसायचं सगळ्यांनी. घरची कामावरून आता रानात आले आणि आता कालची राहिलेली काकडी तोडून घ्यायची. आज सुरुवात करायला लागली आता काकडी तोडायला. वरण ऊन लागते त्यामुळे खालनं चाललोय पाती घेऊन. दुपारच्या 2 वाजले त्या. राहिलेली काकडी तोडून झाली. इकडं आत्यानं लगेच निवडून पण घेतली. मोठा वेगळा काढलाय बाजूला.
आणि एक नंबरचा पण साईडला टाकला. आता इथं पेरूच्या झाडाच्या सावलीखाली आम्ही जेवायला लागलोय. आता या सगळ्यांनी आता दुपारचं जेवण करायला. जेवण झाले दुपारची आणि जेवण करून आता वरी केळी चालू आहे. केळी खुरपायची आता. 5:30 वाजले त्या. आम्ही मग आल्यावर खालच्या कडेला पाती धरल्या होत्या. तिघींनी एक पात धरली होती. तिघींच्या पण लागले ते आता. आता गवत गोळा करून 2 गठोडे बांधायचे आणि राहिलेलं आपण गोळा करून ठेवायचं. गाडीवर न्यायचं परत सकाळी. आता गवताची गठोडी घेऊन काकडीपाशी जायचं. त्यानं काकडी भरून ठेवली असं. त्याची वजन करून काकडी पॅकिंग करून घ्यायची. चला तर मग आता जाऊ गवत घेऊन. बघू आताची काकडी भरून झाली का. रेशमाची पण सुट्टी झाली आता. गवताचं एक गठोडं नेऊन मी घरी टाकलं. आता परत माघारी आली दुसऱ्या गठोडं न्यायला. गुरं भरपूर आहे त्यामुळं एका गठोड्यानं काय पुरत नाही. आणि इकडं मस्त असा सूर्यास्त झालेला आहे. एकदम मस्त वाटते बघायला. रानातनं घरी आल्याला पहिल्यांदा गुरांचं बघून घेतलं. सगळे गुरं पाणी जाऊन वैरण टाकले गुरांना. 7 वाजले. अंधार पडला पूर्ण. आणि आता मी किचनमध्ये आले स्वयंपाक करायला. आल्या पहिल्यांदा आता चहा ठेवला आहे. आज सकाळी काही चहा केलाच नव्हता. आत्ता केला आहे. कंटाळा पण आलता. म्हटलं आधी चहा करून प्यावा आणि मग परत स्वयंपाक करावा. हे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं तांदूळ बारीक करून घेतलं होतं. मुलांना खायची आज तांदळाची खीर किंवा दूध खीर दोन्ही पण नाव आहेत ह्याला. तर त्याच्यासाठी तांदूळ बारीक करून घेतलं होतं. आता खीर करून घेते आणि खीर केले की लगेच मी मटकीची डाळाची आमटी करणार आहे. डाळ पण घेतली. आता सगळा स्वयंपाक करून घेते आणि केल्यानंतरच दाखवते. कारण आता कंटाळा आला आहे भरपूर. त्यामुळे जास्त वेळ काही व्हिडिओ काढत बसत नाही. खीर करून झाली. पोरांची जेवण चालू आहे ते आता. बाल्या कशी झाली रे खीर. खाऊन बघून सांगते वाटतं. गोड झाली का. आणि आता मटकीची डाळाची आमटी करायची कॅन्सल केली. आता आत्या करायला लागली त्या भाजी. आता काय करणार आहे हो. काय करणार आहे भाजी. कशाचं काळणार. आत्यानं हरभरं भरडले तर काल आणि त्याच्यामधला निघलेला हे काळ नाही. त्याची भाजी करायला लागली त्या आता आत्या. तुमच्यासोबत पण शेअर करते कशा करते त्या भाजी. ती ही हरभऱ्याच्या डाळीचं काळ नाही. तेल ओतून घेते. इतकं वाटलं नका बोलू. फक्त सांगा कसं करता होती. आत्याला म्हणलं मी तुम्ही सांगा. मी सांगितलं तुम्ही सांगितलं बरं वाटतंय. आत्याला असं म्हटलं सांगायला लागले. हळू सांगितलं माझा हळू सांगते काय अवघड आहे. टोपान पूर्ण तिकडं आहे मिक्सरच्या भांड्यापाशी. बोला आता. टाकले का. तापले. आपण या कढईमध्ये तेल ओतून घेतलंय. आता जिरे टाकून घेते. मोहरी नसते. मोहरी नसते कळण्याला. हळद बी नसते बरं का. हिरव्या मिरचीचं करायचं म्हणजे हळद असते. चटणीच्याला हळद नसते. हे लसूण आणि कोथिंबीर ते टाकायचं की. हो बरोबर सांभाळते. हे काय टाकले आता सांगत जावं तसं काय टाकायचं सांगते मध्ये समजा. कोथिंबीर आणि लसूण संपलाय म्हणून लसणाची पात आली. लसूण संपलाय आमचा. आम्ही रानात लसणाची पात वापरतोय. हे झालं. आता ह्यात जिरे टाकली. लसूण कोथिंबीर टाकली. आता कांदा टाकते. सुचत नाही मला. काय म्हणताय. ध्यान करून सगळं काढून घेतील मग करतील. बरं सगळे ध्यान लावल्यावर कळत नाही मला. आता आम्ही 3 जणी मिळून स्वयंपाक करतोय. आता हे फक्त कॅमेरा समोर दिसते आमच्या आत्या भाजी करते त्या म्हणून. ह्याचं सगळं आत्यानं माझ्याकडनंच करून घेतलंय. कोथिंबीर लसूण बारीक करून घेतलाय. चटणी संपली होती चटणी करून घेतली. कांदा तेवढा चिरलाय आत्यानं. बर रिटायर गाडी आहे काय. कधीतरी नडीला आपण 15-15 दिवस
तेवढं आहे. हा मग ते आपल्याला गाडी चालवायची नाही, आपल्याला नडीला कधी उपयोग येईल तेव्हा बघायचं. मला आता पाणी ओतून घ्यायचं. काय चटणी टाकायची नसते बरं का, कणकाला ओतून आपल्याला किती भाजी करायची तेवढी. पण काळा पातळ छान लागतो, घट्ट नाही चांगलं. होतो का सगळं? नक्की तुमच्या म्हणणं बघा. बस आता पाणी उकळून द्यायची का? हो, चांगली उकळी येऊन द्यायची आणि मग त्याच्यामध्ये असं हे करायचं. म्हणजे बेसनाचा प्रकार आहे म्हणायचं. हो, बेसनाचं पण नाव कळलं नाही. बेसन फक्त छान लागतंय, बेसनापेक्षा ह्याला चव लागते. त्याच्यामध्ये चटणी टाकून घेते पाण्यामध्ये. काय आता पुन्हा नुसता काळा टाकायचा, हलवायचं. मीठ पाण्याला उकळी आली की. मीठ राहिली का हो? अगं ह्याच्यात पडलंय थोडं, अजून टाकते. वरण टाकावं म्हणलं त्या होतं. ताटामध्ये आता मीठ काढणं काढून घेतलंय. ह्याच्यात मिसळा तरी चालतोय. आता पाण्याला उकळी आली एवढं की काळा टाकून घ्यायचा. लगेच शिजवतोय. झालं, पाण्याला उकळी यायची वाट बघायची. भाजी चांगली का खळखळून उकळेल. उकळी आली. त्याच्यामध्ये आता त्या काळा आता टाकायला असं असं टाकला काळना मस्त पैकी होतंय. ती हलवायच्या आधीच ती हलवायला लागली उकळी. आता थोडा वेळ शिजवून घ्यायचा. काय आता वरण शेंगदाण्याचं पोट थोडं टाकावं. थोडंसं मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट टाकले आता आणि मस्त असा हरभऱ्याच्या डाळीचा काढा तयार झाला. हे दिसायला तरी बाज दिसत नसलं ना तरी चवीला एक नंबर लागतो खरंच खायला. तरी नाही दिसत ह्याला. हा, तरी दिसायची बी गरज नाही, कारण चटणीचा ही काय काळा तिखटाचा नाही आणि दुसरं कुठला मसाला पण ह्याच्यामध्ये वापरलेला नाही. तर मसाला नसते का ह्याला. अगदी साधा सिंपल असा काढा तयार झालाय. आणि इकडे आता चपात्या पण होतच आले ते. आता लगेच आम्ही गरम गरम सगळेजण जेवण करायला बसणार आहे.